आणि बघूयात मोठी बातमी। अकोल्यामध्ये मिटकरींच्या गाडीवरती झालेल्या हल्ल्याच्या नंतर आज अमोल मिटकरी हे त्यांच्या मुलीसह अकोल्यामध्ये डीएसपीच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करताना दिसतात। पोलिसांनी मिटकरींना आंदोलन मागे घेण्याची विनंती सुद्धा केली आहे, मात्र मिटकरी आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। अमोल मिटकरींनी गाडीवरील तोडफोडीवरून मनसेचे नेते कर्णबाळा दुंबळे आणि अकोल्यातील पोलिसांवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे। तसंच या प्रकरणाची अद्यापही मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही, त्यांनी माझी विचारपूसही केली नाही असा आरोपही मिटकरींनी केलेला आहे। बघूयात मिटकरी नेमकं काय म्हणतात। जर जास्त संस्कृतीच्या बाहेर बोललो तर पक्षातून हकालपट्टी होईल माझी। पक्षाची ही विचारधारा नाही। अमोल मिटकरी वाह्यात बोलला, हकालपट्टी। राजकारण माझं राजकारणाच्या भरोशावर नाहीच ना। मी माझा फुलेशाह आंबेडकर शिवाजी महाराजांचा विचार महाराष्ट्रात जिवंत आहे। हकालपट्टी होईल, हे गोळ्या मारतील, हे गोळ्या मारणार आहेत मला। आज अकोला पोलीस त्यांच्या रिव्हॉल्वरच्या 6 गोळ्या अलर्टवर ठेवलेल्या आहेत त्यांनी। माझा मृत्यू जर झाला तर त्याला कर्णबाळा दोषी जितका असेल त्यापेक्षा जास्त अकोला पोलीस दोषी असेल, हे तुमच्या प्रसार माध्यमांसमोर मी सांगतो। जर त्याला आवरत नाही, तुम्ही साला उघडा प्रेस घेतोय, कोणाच्या भरोशावर हिम्मत करतोय, हरामखोर। त्याला आवरा, त्याला आणा मुसके आवडून, मग बोलवा मला चर्चेला। मी उठतच नाही आज, काही होऊ द्या। महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाचे सन्माननीय मुख्यमंत्री सदस्य आहेत। एका आमदारावर हल्ला झाला। मला अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर विचारपूस केली असती की अमोल ठीक आहेस ना, जशी अजितदादांनी केली, जशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली, त्यांनी पण करायला पाहिजे होती। अंबादास दानवे, आता ते तर वैचारिक, आता शेवटी राजकीय आमचे वेगळे पक्ष आहेत। स्वतः विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माझी चौकशी केली की काही लागलं आहे का, घरात सगळे सुरक्षित आहेत का, अशा प्रकारे सगळेजण विचारतात। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आमदाराच्या बाबत विचारत नाहीत, म्हणजे हा गुंडा कोणाच्या जीवावर उडतोय तिथे ते तरी सांगा। मी तुमच्या चॅनलसमोर अकोला पोलिसांना विनंती करतो, त्यांनी त्यांची रिव्हॉल्वर काढावी आणि माझ्या डोक्यात 6च्या 6 गोळ्या टाकाव्या, पण मला न्याय भेटल्याशिवाय मी उठणार नाही। एका गुंडाच्या हातून मेल्यापेक्षा पोलिसांच्या हातून मेलेलं चांगलं ना। कारण पोलिसांचं वाक्य काय आहे? सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे। इथं काय केलं अकोला पोलिसांनी? खलरक्षण आहे आणि सदनिग्रहण आहे। तो साबळ्या सुटलाय, तो जाहीर बोलतोय, चिथावणी देतोय। सुटल्यानंतर एखादा आरोपी त्याला बेल भेटल्यानंतर तो अकोल्यात राहून मला धमक्या देतोय। ही काय पद्धत आहे? हे नाही खपून घेणार, बाकीचे आमदार खपून घेतील, पण अमोल मिटकरी नाही खपून घेणार। जर जास्त संस्कृतीच्या बाहेर बोललो तर पक्षातून हकालपट्टी होईल माझी। पक्षाची ही विचारधारा नाही। अमोल मिटकरी वाह्यात बोलला, हकालपट्टी। राजकारण माझं राजकारणाच्या भरोशावर नाहीच ना। मी माझा फुलेशाह आंबेडकर शिवाजी महाराजांचा विचार महाराष्ट्रात जिवंत आहे। हकालपट्टी होईल, हे गोळ्या मारतील, हे गोळ्या मारणार आहेत मला। आज अकोला पोलीस त्यांच्या रिव्हॉल्वरच्या 6 गोळ्या अलर्टवर ठेवलेल्या आहेत त्यांनी। माझा मृत्यू जर झाला तर त्याला कर्णबाळा दोषी जितका असेल त्यापेक्षा जास्त अकोला पोलीस दोषी असेल, हे तुमच्या प्रसार माध्यमांसमोर मी सांगतो। जर त्याला आवरत नाही, तुम्ही साला उघडा प्रेस घेतोय, कोणाच्या भरोशावर हिम्मत करतोय, हरामखोर। त्याला आवरा, त्याला आणा मुसके आवडून, मग बोलवा मला चर्चेला। मी उठतच नाही आज, काही होऊ द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।